हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज आहे रुद्रांच्या शाळेमध्ये गोकुळ अष्टमीचा कार्यक्रम आहे. दही हंडी आहे तर त्यासाठी निघलो. तर चला काय काय कार्यक्रम आहे तिथे गेले बघूयात. चल. सो हा आहे स्कूलमधला दही हंडीचा कार्यक्रम. म्हणजे गोकुळ अष्टमी जेव्हा होती ना त्याच्या 4 दिवसांनी अगोदरच हा शाळेमध्ये म्हणजे कार्यक्रम घेतला होता. आणि मेन म्हणजे सगळ्यात म्हणजे आजपर्यंत जेवढे पण माझ्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहेत किंवा इन्स्टावरती जेवढ्या रील्स आहेत ना सगळ्यात भारी हा म्हणजे व्हिडिओ आहे. आणि ह्यातल्या रील्स आहेत म्हणजे आजपर्यंत मी जेवढ्या बनवलेल्या आहेत ना सगळ्यात फेवरेट माझा हा व्हिडिओ आणि ह्या रील्स आहेत एकदम मस्त. तर काय केलं हा रुद्राचा गेटअप म्हणजे ड्रेस वगैरे आहे ना फेटा किंवा सगळं तर हे सगळं मी म्हणजे घरी बनवलेलं आहे. हा फेटा आहे पूर्ण मी सुई दोऱ्यांनी घरी बनवलेला आहे. त्याचा पण एक व्हिडिओ बनवला आहे तर तो पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. अगोदरच करायचा होता मला गोकुळाष्टमीच्या अगोदरच हा व्हिडिओ अपलोड करायचा होता पण नाही करणं झाला. आणि हे मी आत्ता तुम्हाला ओव्हरवाईज का देते कारण की स्कूलमध्ये जेव्हा कार्यक्रम झाला ना या छोट्या छोट्याले आहेत ही आम्ही रील्स बनवलेले आहेत. आणि मेन म्हणजे मी माझ्या मोबाईलमध्ये काहीच नव्हतं बनवलं. हे सगळं रुद्रांच्या स्कूलमधनेच व्हिडिओ रील्स बनवलेले आहेत तर त्याच अपलोड केलेल्या आहेत आम्हाला. तर त्याच मी आपल्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्याले आहेत त्या क्लिप आहेत त्या ॲड करते. आणि सगळ्यात मेन म्हणजे मी मोबाईल नेलता पण मोबाईल नव्हता काढला कारण की कार्यक्रम करणार का मोबाईल घेणार. आणि मेन म्हणजे तिथं खूप मोठ्या आवाजामध्ये खूप साऊंड मोठा होता. इतके सॉंग्स मस्त मस्त होते ना पण मला हे सगळे सॉंग्स आहेत त्याला म्यूट करावं लागते कारण की ह्याच्या अगोदर पण मी 2-3 व्हिडिओ बनवले होते. 15 ऑगस्टचा पण एक बनवला होता त्याला मी फक्त एकच रील अपलोड केली ती. आत्ता मी हे आहेत ना ह्या रील्स ह्याला सॉंग्स लावून एडिट केलेले आहेत. ह्या तुम्हाला सगळ्यांना इन्स्टावरती बघायला भेटतील एक एक रील्स. तर काय झालं ह्या पूर्ण रील्स आहेत ह्याला एडिटिंग केलेलं आहे आणि सॉंग्स आहे त्याच्यामुळं मी हा आपला लॉंग व्हिडिओ आहे यूट्यूबचा. यूट्यूबला काय होतं की काही व्हिडिओ आहेत त्याला कॉपीराईट देतात पण काही आहेत त्याला कॉपी ट्रॅक देतात म्हणजे तो व्हिडिओ कोणालाच दिसणार नाही. आता ज्या रील्स आहेत ना त्या पण काही असे सॉंग्स आहेत की त्या रील्स डायरेक्ट ब्लॉक केले जात आहेत त्याच्या सॉंग्समुळं त्याच्यामुळं दिसत नाही. त्याच्यामुळं मी काय ठरवलं की आत्ता जेवढं म्हणजे आत्ता हा पण कार्यक्रम झाला स्कूलमध्ये हा मी जेव्हा रील्स बनवत होतो तेव्हा पण फुल मोठ्या आवाजामध्ये सॉंग्स होते त्याच्यामुळं मला हे पूर्ण सॉंग्स आहेत ते म्यूट करावं लागते. बघायला थोडंसं वेगळं वाटतं कारण की मी जर हे सॉंग्स आहेत तसे जर टाकले असते ना खूप भारी दिसला असता पण आपला व्हिडिओ चालणार नाही चॅनलवरती आणि त्याला कॉपी ट्रॅक पडू शकतो. त्याच्यामुळे मी पूर्ण म्यूट केलेत. मला फक्त ह्या सॉंग्समुळं काही व्हिडिओ आहेत हा व्हिडिओ त्याच्यामुळेच मला लेट झालं एडिटिंग करायला म्हणजे कसं करायचा सॉंग्स ठेवू का नको. पण 1-2 वेळेस मी सॉंग्स ठेवले ते पूर्ण त्याचा सॉंग्स आहेत ते ब्लॉग्स केलेले आहेत. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की नको व्हिडिओ तर बनवायचा आहे आणि लॉंग्स बनवायचा आहे त्याच्यामुळे लॉंग व्हिडिओमध्ये अजिबात सॉंग्स वगैरे एक पण रील्सचा आवाज नाही तुम्हाला भेटणार आहे सॉंग्समध्ये. त्याच्यामुळे म्हटलं चला तेवढीच मेमरीज राहती. हेच व्हिडिओ जर 1 वर्षाने बघितला तरी खूप भारी वाटतो. आणि मेन म्हणजे मी पण ना पहिल्यांदा एवढी भारी तयार झालते म्हणजे मला खूप दिवसापासून अशी हौस होती की मला म्हणजे एकदा राधाचा लुक पण करायचा आहे पण हा यशोदाचा लुक आहे तो मी स्वतः क्रिएट केला आहे. पहिल्यांदाच एवढा भारी लुक केला आहे. आणि मेन म्हणजे रुद्रांचा मी माझ्या हाताने सगळा ड्रेस आहे तो पूर्ण बनवलेला आहे. आणि इथं पण सॉंग्स होतं बघू शकता. आणि सगळे मस्त छान छोट्याले कृष्ण वगैरे छान तयार झालते सगळेच मस्त तयार झालते. आणि खूप म्हणजे खूप भारी दिवस होता आजचा शाळेमधला. म्हणजे ह्याच्या अगोदर पण 2-3 कार्यक्रम झाले. दिंडीचा पण झाला तेव्हा पण त्या दिंडीच्या कार्यक्रमात पण मला त्याच्यामुळेच व्हिडिओ अपलोड नाही करणं झाला की त्याला पण वाईस सॉंग्स होते त्याच्यामुळे. आणि ह्या पण ना खूप छान खूप क्यूट अशा रील्स आम्ही सगळ्यांनी बनवलेल्या आहेत. ह्या रील्स आहेत ना ह्या सगळ्या इंस्टाग्रामवरती जाऊन बघा त्याचे ID मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर सगळं स्पेशल एक रील्स मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आणि हा आत्ता थोडासा लेट झाला आहे कारण की एडिट करायला टाईम नाही भेटला आणि कसा एडिट करायचा हेच मला मेन म्हणजे कळत नव्हतं की सॉंग्स ठेवू का नको ठेवू. आणि काही रील्स आहेत त्या म्हणजे डबल पण झाल्या म्हणजे व्हिडिओची थोडीशी लेंथ कमी असल्यामुळे. तर तुम्हाला
हा गोकुळाष्टमीचा दहीहंडीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि सगळे इतके छान मस्त म्हणजे मेकअप केलता, सगळ्यांची ड्रेसिंग वगैरे इतकी सुंदर होती. मला तर हा व्हिडिओ इतका आवडतो की मी हा किती वेळेस, कमीत कमी मी 10 ते 15 वेळेस हा व्हिडिओ बघितला असेल. म्हणजे मला इतकं आवडलं ना. मी म्हणजे असे रील्स वगैरे कधी नाही बनवल्या. म्हणजे जसं की आपण सेल्फी कॅमेरा म्हणजे जसं सेल्फी रील्स वगैरे असतात, फोटो वगैरे असतात, तशाच बनवल्या होत्या. फर्स्ट टाईम म्हणजे मी अशा बनवल्या आहेत. आणि मेन म्हणजे दहीहंडीचा कार्यक्रम आणि कृष्णा रुद्रांशला पण इतका छान म्हणजे सगळा मेकअप वगैरे केलता आणि सगळे इतके सुंदर दिसत होते ना. तर मला तर हा व्हिडिओ म्हणजे मी ह्या रील्स ना मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवल्यात. रोज एकदा तरी बघत असेल, इतके आवडत आहेत मला ह्या रील्स. तर म्हटलं चला हे आपण ना काय करूयात, छोटे छोटे आहेत तरी पण म्हटलं की आपण ह्या ना यूट्यूबला मला ह्याचा व्हिडिओ नव्हता बनवायचा, कारण की सगळ्या रील्स आहेत, असा लॉंग व्हिडिओ नाही आहे जास्त. तरी पण म्हटलं चला छोटे आहेत त्यातले सॉंग सगळे म्यूट करून का होईना पण आपल्याला हे ओव्हरवाईज देऊन हा व्हिडिओ मला यूट्यूबला टाकायचाच आहे. कारण की काय होतं की यूट्यूबला व्हिडिओ टाकला की म्हणजे कधी जरी बघितला ना तरी बघायला छान वाटतं. आता जे रुद्रांचे लहान असतानाचे व्हिडिओ आहेत ना ते मी आत्ता बघते तर खूप भारी वाटतात. म्हणजे एक मेमरी पण आपली तयार होती. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक